राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. धनगर समाजाचं आरक्षणाचं जे आज आंदोलन झालं, यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोलताडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण मुंबईला जाणारा, मंत्रालयाला जाणारा फ्रीवेचा रस्ता ह्या यशवंत सेनेच्या वाघांनी पूर्ण अडवून धरलेला. परंतु त्यांना आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली असताना देखील फ्रीवेवरती यशवंत सेनेच्या कार्यकर्त्यांना आणि बाळासाहेब दोलताडे यांना पोलिसांनी अडवलं. त्यांना आझाद मैदानापर्यंत जाऊ दिलं नाहीये. मला वाटतं ही कुठेतरी दडपशाही आहे आणि सरकारला, राज्य सरकारला, देवेंद्र फडणवीस सरकार असेल किंवा आपलं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजित पवार असतील, सध्या अधिवेशन सुरू आहे. धनगर समाजाचा छोटीशी मागणी आहे की आमचं तुम्ही शिफारस पाठवा केंद्राला. जे देवेंद्र फडणवीस 2014 साली भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यावेळेला त्यांनी ज्ञान दिलेलं की बाबा तुम्ही राज्य सरकारने जर केंद्र सरकारला अशी शिफारस दिली तर आम्ही केंद्रातल्या पंतप्रधानांशी जाऊन बोलू. आज तर तुमचं केंद्रातही सरकार आहे, राज्यातही सरकार, तुम्ही आज बोला ही गोष्ट. आणि खरोखर धनगर समाजाचा अंत बघू नका. संयम तुटत चाललेला आहे आणि खरोखर धनगर समाज जर हा आंदोलनाला उतरला रस्त्यावरती, ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे की मराठा समाज हा रस्त्यावरती उतरला आणि त्यांच्यासोबत जर धनगर समाजाने हात मिळवणी केली ना, तर येणाऱ्या इलेक्शनच्या काळामध्ये तुम्हाला पळता भुईतोडी होईल. आणि ह्या सत्ताधारी पक्षांच्या दावणीला बांधलेले धनगर समाजाचे जे बैल आहेत, नेते आहेत, तुम्हाला बोलायला काय होतं हो? एक नेता बोलायला तयार नाही पुढे येऊन. तुम्ही एकदा नेता बनून झाला म्हणून तुमचं झालं का? काय तुम्हाला बोलू नये म्हणून काय पैसे दिलेत का गप बसा म्हणून? जर तुम्हाला गप बसायचे जर सरकारने पैसे दिले असतील ना, तर येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला सुद्धा जनता तुम्हाला घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. जरा तरी नेते सोडून जरा जनतेचे व्हा. मी काल आता जस्ट बातमी बघत होतो, स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कालच्या आर्थिक ह्याच्यामध्ये 400 कोटी रुपये दिले. धनगर समाजाला एखादं महामंडळ आजपर्यंत का नाही दिलं? धनगर समाजाचे नेते काय झोपले होते का आजपर्यंत? एखादं महामंडळ का नाही मागितलं तुम्ही राज्य सरकारकडून? आणि धनगर समाजाच्या नेत्यांनाही सांगणे, हे सत्ताधारी पक्षांच्या दावणीला बांधलेलं तिथनं निघा, समाजाचं काम करा. समाज तुम्हाला डोक्यावर घेईल, हे नेते तुम्हाला डोक्यावर नाही घेणार. आणि जर सरकारला असं वाटत असेल ना की जर धनगर समाजाला कुठला नेता नाहीये, धनगर समाजाला नेतृत्व करणारा कोणी व्यक्ती नाहीये, आणि जर एखादा धनगर समाजातलं नेतृत्व करणारा व्यक्ती जर पुढे येऊन उभा राहत असेल, तर आम्ही त्याला विकत घेऊ, त्याला आमदारकी देऊ, त्याला मंत्रालय देऊ, त्याला आमकं करू तमकं करू, तर येणाऱ्या काळामध्ये धनगर समाजाचा प्रत्येक कार्यकर्ता हा नेता झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही किती लोकांना खरेदी करताय आणि किती लोकांना तुम्ही आमदारकी देताय ते बघू. आता साधी सिंपल गोष्ट, अधिवेशन सुरू आहे, तुम्हाला एक शिफारस काढायचं, एक शिफारसचं पत्र केंद्र सरकारला पाठवायचंय. एवढ्या गोष्टीसाठी गेल्या 6-7 महिन्यापासून तुम्ही धनगर समाजाचा वेळ घेतलाय. तुम्ही संयमाची भूमिका, शहाणपणाची भूमिका घ्या. एकनाथ शिंदे साहेबांना पण सांगणे, देवेंद्र फडणवीसांना पण सांगणे, तुमचं सरकार खरोखर खूप चांगलं काम करतंय. म्हणून तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्या अपेक्षा जर तुम्ही पूर्ण कराव्यात अशी आमची पूर्णपणे मनापासून इच्छा आहे. जर तुम्ही अपेक्षा पूर्ण नाही केल्या, अपेक्षा भंग जर झाला, तर तुमचाही स्वप्नांचा भंग येणाऱ्या राजकारणामध्ये, येणाऱ्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो. ह्या गोष्टीचा विचार करून तुम्ही धनगर समाजाची मागणी करा आणि धनगर समाजाला आरक्षण द्या. आरक्षणामध्ये केंद्राला शिफारस पाठवा. त्याचबरोबर धनगर समाजाला एक महामंडळ देखील द्या आणि त्या महामंडळाला नाव द्या, स्वर्गीय बी के कोकरे साहेबांचं नाव द्या किंवा महाराणी अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या. आणि एक धनगर समाजाला महामंडळ द्या, आर्थिक विकास महामंडळ, जेणेकरून आपल्या धनगर समाजाच्या पोरांचं भलं होईल. ही आता आमची नवीन मागणी आहे आणि ह्या मागणीवरती आम्ही सुद्धा आता पुढे जाऊन विचार करणार आहे. तुम्हालाही आमची मागणी मान्यच करावी लागेल. जय शिवराय, जय मल्हार.